पूर्ण झालेले आहे. 2 धावा पूर्ण. एक चेंडू 2 धावा. बघू आता पांड्याचा दुसरा चेंडू मारा करील तो अंकुश. काय शॉट आहे. ऑफ साइडला टळवलं चेंडू. एक टप्पाने दुसरा डाव टप्प्यावर चौकार. अंकुशची जागा भरून घेत आहे तो रमेश. बघू आता रमेश आपल्या संघासाठी काय करतो. पहिलाच बॉल लेग साइडला आणि 1 धाव पूर्ण. स्ट्राइकला जात आहे तो सागर. फुल टॉच चेंडू लो फुल टॉच आणि धावा रूपामध्ये विकेट जात आहे ती कोराडपाड्या संघाची दुसरी. रमेशच्या रूपामध्ये अडेजय. चेंडू आणि हवेत चेंडू आणि झेलबाद. बॅक टू बॅक 2 विकेट. काय गोलंदाज आहे पांडेच्या रूपामध्ये. षटक संपलेला आहे. 1 षटकानंतर स्कोर झालेला आहे त्या कोराडपाडा संघाचा 7. 3 विकेट. पण आजूपर्यंत एकही बॉल फेस केलेला आहे. बॉलाला सन्मान दिला. निर्धाव चेंडू फुल टॉच चेंडू लो फुल टॉच लेग साइड टळलेला चेंडू आणि 1च धाव. स्ट्राइकला जात आहे तो पंकज. बघू आता गणेशचा तिसरा चेंडू
अतिक धाव वाईटच्या रूपामध्ये स्कोर होत आहे तो 9 कुराफाड्या संघाचा. हलकाशी कट आणि डायरेक्ट हिट आउट. चुकीचा कॉल. बघू आता प्रवीण आपल्या संघासाठी काय करतो. विकेट. कीपरने कॅच घेतलेली आहे आणि आउट झालेला आहे तो प्रवीण. एकामागे एक विकेट जात आहे ती कुराफाड्या संघाची. काय हॅट्रिक चान्स आणि हॅट्रिक मिस. मोबाईल घे त्याचा. एक धाव चोरटी धाव घेतलेली आहे ती. काय 3 घरी गेलाय ना. 3 आणि 3. एक धाव पूर्ण. षटक संपलेला आहे. 2 षटकांवर स्कोर झाले होते कुराफाड्या संघाचा 11. विकेट गेलेले आहेत ते 5. त्याचा षटक घेऊन येत होतो पांड्या. झेलबाद डीजे.
ती पिन उपटणं तुझी पंकजची जागा भरून घेत आहे तो रवी. गोलंदाज आहे तो पांड्या. हलकासा काट आणि निर्धाव चेंडू. पाणी तयार ठेवा. काय तिसरी बॅट्समॅनला काय बॉल समजला नाही. गंडवतो निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी चालू आहे पांड्याच्या रूपामध्ये. ऑफ साईडला एक धाव पूर्ण. दुसरी चोरटी धाव पूर्ण. तिसरा ओव्हर इथला. बॅट के नीचे चेंडू आणि कॅचची संभावना आणि झेलबाद. मोठा धक्का लागत आहे तो रवीच्या रूपामध्ये. रवीचा जागा भरून घेत आहे तो गणेश. तिसका षटकामधला शेवटचा चेंडू. वन प्लस 4 धावा मजे मिळणार आहेत त्या 5 धावा. हाताचा पंजा मोठा. बॅट पण लागून नाही दिला पण 5 धावा भेटलेले आहेत तो गणेशला. 18 रन. एक धाव पूर्ण. 3 षटकांचा स्कोर झालेला आहे त्या कुराळपाडा या संघाचा. 19 विकेट गेलेले आहेत त्या 7. डीजे ड्रिंक
चौथा षटक घेऊन येतो तो दिलीप दिलीप. मारा करेल तो गणेश. अतिरिक्त धाव वाईटच्या रूपामध्ये. हलकाशी कट. एक धाव पूर्ण. दुसरी धाव पूर्ण. गणेशला शेवटपर्यंत क्रीजवर राहायला लागेल तेव्हाच रन होतील. झेलबाद. आता जात आहे तो मनील. कुराटपाडा हा संघ बॅटफुटवर ठेवलेला आहे. विकेटवर विकेट जात आहे. 8 विकेट झालेल्या आहेत कुराटपाडा संघाच्या. पहिला चेंडू आणि कॅच ड्रॉप. आता घातकी फलंदाज तो म्हणजे मामा. तो म्हणजे प्रवीण. आजकल लेफ्टी बैट्समैन का बहुत बॉल बाला है. लगा तो आर पार. ओ दाढ़ी गुल गुल. फुल टच बॉल मिस किया और दाढ़ी गुल हो गई प्रवीण की. कुराटपाडा संघाला 9वा धक्का लागत आहे तो. आता जाता है तो राजू. या प्रमुख पाहुणे निर्धाव चेंडू. डॉट चेंडू. षटक संपलेला आहे. 4 षटकानंतर स्कोर झालेला आहे तो कुराटपाडा या संघाचा 23. 9 विकेट. शेवटचा षटक.
5 विकेट. मला वाटते शेवटची विकेट असेल. गोलंदाज आहे तो सतीश. पहिला अध्यक्ष धाव वाईट चरपामध्ये. स्ट्राईकला तो मोन्या. बघू आपल्या पुन्हा व्हाईट चेंडू. बॅक टू बॅक 2 व्हाईट. का व्हाईटची हॅट्रिक करेल का तो गोलंदाज सतीश. आता डॉट बॉल झालेला आहे. मनीषला काही समजलं नाही. लेफ्ट साइडला टळलेला चेंडू. एकदा पूर्ण चौकार. खणखणीत मनीषच्या बॅट मधून चौकार. चौकारच्या रूपामध्ये स्कोर वाढवता येतो. 29 कोरफाड या संघाचा. ला फुल टच. एकदा पूर्ण. अजूनही 3 चेंडू शिल्लक 5व्या षटकामधला. बघू आता 3 चेंडू मध्ये एक मोठा फटका येईल का मनीषच्या बॅट मधून. मोठा फटका. चेंडू हवेमध्ये आणि काय ड्रॉप झालेले आहे. 2 धाव पूर्ण झालेले आहेत. शेवटचे 2 चेंडू. स्ट्राईकला येतो मनीष. बघू आता त्याच्या बॅट मधून एक चौकार आलेला आहे आणि कट लागलेला आहे. स्वतः किपर जाताना झेलबाद आणि ऑल आउट होत आहे ती कुराडपाडा संघ. आता कॉमेडी जागा घेत होतो निलेश उघडे. वळून आवाज कुराडपाडा संघामधला. बेडीसगाव संघाचा कर्णधार तसेच मोरया गोरेगाव संघाचा कर्णधार आपण टच विन करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. तीस चेंडू आणि 34 धावांची गरज असेल ती कासगाव बी या संघाला. नागोबाई उघडे यांचा सत्कार मंगेश हंबीर करते. कॅमेरा वळवायचा इकडे 2 मिनिटं.
या स्पर्धेला आपण भेट दिली, आपलं मनपूर्वक आभार. असंच प्रेम राहू दे या बोरलपाडा टीम वरती आपल्या. मंगेश हंबीर यांचा सत्कार सचिन वाघ करतील. कॅमेरा वळवायचा 2 मिनिटं इकडं. आपण या स्पर्धेला उपस्थित राहिलो, आपलं मनपूर्वक अभिनंदन. असंच प्रेम राहू दे या बोरलपाडा टीम वरती. चला, गोरेगाव संघानं बेडगाव संघ या 2 संघांमध्ये टच विन केलं जात आहे. पहिल्या दिवसातील चौथ्या सामन्याचा टच विन केला जात आहे तो मंगेश हंबीर सर यांच्या माध्यमातून. बेडगाव या संघाने प्रथम टच विन करून क्षेत्ररक्षण स्वीकारले. तसेच मोर्या गोरेगावला आमंत्रित केले ते फलंदाजीसाठी. गेम ऑन. पहिलाच चेंडू फुलरलेनचा बॉल आणि हलक्याशा हाताने कटावलाय. एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण. अतिशय सुरेख सुरुवात करतात ते कासगाव ब या संघाचे दोन्ही सलामीवीर. बघूया अंकुश यांचा पुढील चेंडू मारा करतील ते पांड्या. आत्ताचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने हलक्याशा हाताने कटावला. गॅप शॉट सिलेक्शन आणि चेंडू जातोय तो सीमा पार. 4 धावा. अतिशय सुरेख प्रकारे फलंदाजी करतात तो कासगाव बी या संघाचा पांड्या. बॉल टू रन समीकरण आले ते कासगाव बी या संघाला सामना जिंकण्यासाठी. आत्ताचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने तोच पटकावण्यात पुन्हा एकदा तोच रिझल्ट. चेंडू जातोय तो सीमा पार. 4 धावा. या 4 धावेच्या मदतीने कासगाव ब या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 10 धावा. आत्ताचा बॉल अतिशय सुरेख टप्प्यावरती टाकलेला चेंडू आणि चेंडू जातोय तो निर्धाव. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरत असताना अंकुश कुराडे. अजूनही P1च्या षटकातील दोन्ही चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. आत्ताचा बॉल पुन्हा एकदा अतिशय सुरेख फटका. 1 धाव पूर्ण आणि बघता बघता चेंडू जातोय तो सीमा पार 4 धावांसाठी. या 4 धावांच्या मदतीने कसगाववाडी ब या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 14 धावा. अजूनही 25 चेंडू मध्ये 20 धावांची गरज असेल ती कसगाववाडी ब या संघाला. अंकुशांचा पुढील चेंडू. आत्ताचा बॉल हलक्याशा हाताने कटावून कुठेतरी स्ट्राईक ठेवत असताना पांड्या. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 15 धावा. 24 चेंडू आणि 19 धावांची गरज.
कुराळपाडा संघाकडून न्यू गोलंदाज पिवनचं दुसरे षटक हाताळील तो सागर, मारा करेल तो पांड्या. हरीश लोभी कुठे असतील त्याने कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. सागर यांचा पहिला चेंडू स्विच हिटचा प्रयत्न आणि मिसफील्ड आणि चेंडू जातोय 4 धावांसाठी. अतिशय सुरेख फटका बघतो आपण. पांड्या यांच्या बॅट मधून चेंडू गेला तर सीमा पार. या 4 धावांच्या मदतीने धपलक जाऊन पोहोचलाय ते 19 धावा. अजून 15 धावांची गरज. आत्ताचा बॉल पुन्हा एकदा हलक्याशा हाताने कट्टावला. 1 धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण. अतिशय सुरेख बॅटिंग करतोय तो पांड्या. कासगाववाडी बळीया संघाची धावसंख्या झालेली आहे 21 धावा. अजूनही 22 चेंडू आणि 13 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी कासगाववाडी बळीया संघाला. आत्ताचा बॉल पुन्हा एकदा त्याच साईडला टोलवला आणि एकाच धावेवर समाधान मानतात तर दोन्ही सलामीवर. या एका धावेच्या मदतीने कासगाववाडी बळीया संघाची धावसंख्या झालेली आहे ती 22 धावा. त्याचा बॉल हलक्याशा हाताने कट्टावायचा होता परंतु विकेट मिळतोय तो कुराळपाडा संघाला. पहिला झटका दिलाय तो कासगाववाडी बळीया संघाला. कासगाववाडी बळीया संघाकडून न्यू बॅट्समॅन एंटर होत आहेत तो दिलीप. वीस बॉल आणि 12 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. बघूया सागर कशा प्रकारे कमबॅक करतो तो कुराळपाडा संघासाठी. त्याचा बॉल हलक्याशा हाताने कटाला आणि मी स्पीड न 1 धाव पूर्ण न बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण. या 2 धावेने कासगाववाडी बळीया संघाची धावसंख्या झालेली आहे ती 24 धावा. अजूनही 19 बॉल आणि 10 धावांची गरज. आत्ताचा बॉल अतिशय खराब चेंडू. वाईट +4 म्हणजेच 5 धावा. तर मात्र सामना खुला झालाय. कासगाववाडी बळीया संघाला फक्त आणि फक्त 5 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. आत्ताचा बॉल अतिशय सुरेख फटकाने जेलची संधी असेल आणि एक सोपा जेल स्वीकारत असताना मोठा झटका बसतो तो कासगाववाडी या संघाला. दोन्ही संघांनी नोंद घ्यायचे. आपण कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ येऊन राहायचंय. बेडीसगाव संघ आणि मोरया गोरेगाव संघ. कुराळपाडा संघाकडून न्यू गोलंदाज पेंट्या.
18 चेंडू आणि 5 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी कसगाववाडी ब या संघाला. स्विच हिट करायचा होता परंतु बॅट आणि बॉल मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाही आणि चेंडू जातोय तो निर्धाव. 17 बॉल आणि 5 धावांची गरज. पुन्हा एकदा अतिशय सुरेख टप्प्यावरती टाकलेला चेंडू आणि चेंडू जातो तो निर्धाव. 16 चेंडू आणि 5 धावांची गरज. आत्ताचा बॉल पुन्हा एकदा कुठेतरी चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय आणि चेंडू जातोय तो निर्धाव. तर मात्र 15 चेंडू आणि 5 धावांची गरज. पुन्हा एकदा अतिशय सुरेख प्रकारचा चेंडू आणि चेंडू जातोय तो लगा 5चा. 4था चेंडू डॉट. कुराळपाडा संघ कुठेतरी कमबॅक करत असताना आत्ताचा बॉल मोठा फटका खेळायचा होता परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षकाने सोपा झेल स्वीकारत असताना कुराळपाडा संघाचा कर्णधार अंकुश कुराडे आणि मोठा झटका बसतोय तो कसगाववाडी या संघाला. पांडे यांची जागा भरून काढण्यासाठी बॅट्समॅन जातोय तो प्रल्हाद. तेरा चेंडू आणि 5 धावांची गरज असेल. आताचा बॉल पुलर लेनचा चेंडू हलक्याशा हाताने कटावला. एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाही आणि एका धावेवर समाधान मानतात ते दोन्ही फलंदाज आणि षटक समाप्त. तर मात्र 12 चेंडू आणि 4 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी कासवाव वाडी बिया संघाला. ड्रिंक्स ब्रेक. चला पाणी घेऊन जायचंय. बॅट्समॅन पाणी पाहिजे का? संघाचा कर्णधार न्यू गोलंदाज अंकुश कुराडे. 12 चेंडू आणि 4 धावांची गरज. सामना कुठेतरी एका साईडला झुकलाय परंतु पिंट्याने अक्षरशः खेचून आणलाय. सामना फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केले त्या तिसऱ्या षटकामध्ये. आत्ताचा बॉल पुन्हा एकदा बॅटची कडा आणि डायरेक्ट हिट करायचा होता परंतु एकच धाव. तर मात्र 11 चेंडू आणि 3 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अंकुशांचा पुढील चेंडू स्विच हिट करायचा होता परंतु गतीमध्ये परिवर्तन केलं आणि चेंडू जातोय तो निर्धाव. 10 चेंडू आणि 3 धावांची गरज. आत्ताचा बॉल ऑफसाइडला कटवला चेंडू आणि 1 बाउन्स चौकार आणि सामना जिंकतोय तो कसगाववाडी ब हा संघ.